नमस्कार मित्रांनो, मी श्रेयस गोंडाळ। सर्वप्रथम मी आपल्या कोकणी एसजी या चॅनलवर तुमचं स्वागत करतो। तर दरवर्षीप्रमाणे सर्व लग्न वगैरे आटोपल्यानंतर आमच्या वाडीची राखण द्यायला आम्ही सीमेवर जातो। ती राखण म्हणजे मागेलाची राखण। तर आम्ही आता चाललेलो आहोत, बबनगाव पुढे चालतोय। आपण आता सीमेवर गोटणे आणि शिळ यामधील सीमा आहे, तिथे आपण जाणार आहोत। तर आपण फायनल आता थोड्या वेळात पोहोचू। बबनगाव पुढे चालतोय, आपण त्याच्या मागून जाऊया। तर मित्रांनो, आपण आता इथे पोहोचलेलो आहेत। त्या आमच्या वाडीतील काही लोक आलेले आहेत। आणि आता इथे थोड्याच वेळात मागेलाच्या राखण्याची पूजा सुरू होईल। तर इथे जिथे पूजा करायची तिथे जागा साफ केली जाते, तुम्ही पाहू शकता। सूर्यकांत दादा प्रसादी बनवायचं सामान आणि पूजेचं सामान वेगवेगळं करतोय। कमी पडता, कमी लागता, जास्त तुला पूजेच्या जागी रांगोळी काढतात। पूजेला सुरुवात झालेली आहे। दादा बघ, माहिती नाही दादा बघ, दादा बघ, पण लोकांचे विचार हे मोठा। बाबला जातं पूजेचं सामान सर्व लावतोय। एवढं बस पूजा कशा प्रकारे होते ते आपण पाहतोय। होत ना ठेव बंदी ठेव, काय करू बंदी ठेव बोललं। तिकडे लावा तिला माती आपल्या मुंबईच्या लोकांना माजिलाची राखण देतो, तो गावाचा नमस्कार करा। कशा काय कशी अवघड त्यांनी समजत नाही, त्यांनी फोन करायचा। तिकडून करायचं असतं, दक्षिणेकडून उत्तरही आणायचं। यमाची बाजू आहे तिथं, तिकडे जायचं नाही केव्हा करतोय ना, यमाची बाजू नाही जायचं, दक्षिणेकडून लावताना झाला पाहिजे।
आम्हाला काय माहिती नाही ना म्हणून बरोबर पण चिकन इकडे घालायचं काम यायला लाव ना बत्तीला लाव बत्ती लावलो हे पहिला इकडे आता परत ताप पिकत गेला रे काम आता काम परत गेला अरे मागिलाची राखण करतो बाबा बिबा सांग तिकडनं तेव्हा हात जोडा नंतर मग फोन करतो दुपारच्या नंतर नाही टाकलंय तास गेलं मित्रांनो इथे नैवेद्याची तयारी चालू आहे. आपण घर बांधतो वरून ते बघा मायादा असं वेगळ्या पद्धतीने फोडणी देते. टोप नसल्यामुळं तो पळीमध्ये गरम करून घेते. मित्रांनो बाबल्या जाता आता नैवेद्य दाखवतोय, तुम्ही पाहू शकता. ये बाबा आम्ही आज या कारण आज सकाळचे 70 हा आवाज बाकी नसो आणि त्याप्रमाणे आज आम्ही साथ भरलेला मान्यता करून घे संभाल कर महाराज. आता हे तर करूया लग्नाचं बनवा उन्पचं भरली ना मागेला मान करून घे नंतर त्या ना जाऊ. ये बाबा मित्रांनो मागेल्याच्या राखणीला देणं म्हणून कोंबडा दिला जातो, तर सूर्यगंध त्याला घेऊन जातोय. कोंबडा तिथे जाऊन कापतील. माझ्या कोंबडा दाखवतोय. मित्रांनो गाराणं झाल्यावर आता कोंबडा कापेल. सूर्यगंधा कोंबडा कापतोय. हे बघा कशा प्रकारे
कोंबडा मागे येतोय. अजून एक कोंबडा दिला जाईल. तिथं सूर्यकांत देईल. इकडे गारण झालं की मग तो कोंबडा कापेल. हे बघा मित्रांनो, दुसरा पण कोंबडा कापलेला आहे. अशा प्रकारे आता मागे येईल बघा. अशा प्रकारे कोंबड्यांच्या मागाल्याच्या राखण्याला देण्यात येतात. मित्रांनो, मागाशी केलेली प्रसादी आता देतोय. टेस्ट खूप मस्त असते. हे बघा, सर्वजण खात आहेत. आता मित्रांनो, ते कोंबडे कापले होते, त्याचं आपल्याला आता इथे वाढीला जेवण असतं. हे बघा, कोंबडे बारीक करतात. इकडे उमाजी तात्या गोपाल तात्या जेवण बनवत आहेत. प्रकाश तात्या मसाला टाकतोय टोपामध्ये. ते जेवणाची तयारी चालू आहे. आता चिकन टाकतात त्याच्यामध्ये. पाहू शकता कशा प्रकारे बनवत आहेत. आपलं दरवर्षी सरकारी विहिरीच्या इथे जेवण असतं. फायनली जेवण झालेलं, आता वाढायला सुरुवात झालेली आहे. सूर्यकांतदा भात वाढतोय. बघा, चिकन वाढतोय दीपक दादा.